पहिल्यांदा गडाख साहेबांची माझी भेट झालेली. मला वाटतं दिवाळीचे दिवस होते, नुकतीच निवडणूक होऊन गेलेली. आणि तेव्हा गडाख साहेब घरी आलेले, मातोश्रीवर आलेले आणि उद्धव साहेबांना भेटले आणि त्यांनी सांगितलं मला तुमच्या सोबत राहायचंय, तुमच्या सोबत या महाराष्ट्रात काम करायचंय. आपलं सरकार बनेल किंवा नाही बनणार पण मी तुमच्या सोबत राहणार. तो शब्द त्यांनी पाळला. याला बोलतात मैत्री, याला बोलतात माणुसकी आणि निष्ठा. पण आज या शिवसंवाद दौऱ्यात फिरत असताना जसं आज इथे पाऊस पडतोय आणि मी छत्री घेत नाही कारण तुम्ही सगळे भिजत असताना मी छत्री घेणं योग्य नाही. पण हा जसा पाऊस पडतोय याहून दुप्पटीने तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा पाऊस आम्हाला ओला चिंब करून देत आहे. गेले 2-3 दिवस या शिवसंवाद यात्रेवर फिरत असताना अनेक ठिकाणी मला थांबवलं जातं. रस्त्यात पावसात असंच लोक थांबतात. आता पण काही शाळेतली मुलं मुली थांबलेले, ज्येष्ठ नागरिक थांबतायत, कधी शेतकरी बांधव थांबतायत, कधी कोण सांगताय आमच्या घरी या, कोण सांगताय आमच्या बाजूनी फोटो काढा. हे सगळं कधी मी ज्याचं सरकार पडलंय त्याच्यासाठी एवढं प्रेम बघितलं नाही. हे प्रेम खरं असतं आणि हीच निष्ठा खरी असते. मला आठवतं 20 जून त्याचा परवा 20 जुलै अनेकदा मी विचार करायचो की नक्की आमचं चुकलं तरी काय की हे 40 गद्दार लोक यांनी आपल्या पाठीत का खंजीर खुपसलं. हे दुःख होतं, क्लेशदायक आहे, नक्की आहे. कारण अनेकदा आपण विचार करत असतो की यांना कमी काय दिलं आपण, आपलं काय चुकलं की यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही सांगा काही कमी दिलं काय आपण या गद्दारांना? काही कमी दिलं म्हणजे है ना यांची ओळख दिली, राजकीय ओळख दिली, शाखेपासून अगदी लोकसभेपर्यंत है ना पद दिली. सरकार नसेल त्यांना जपून ठेवायचं असतं. सरकार आलं तर मंत्रीपद पाहिजेत, महामंडळ पाहिजेत, सगळं काही पाहिजे, चांगली खाती पाहिजेत. आणि एवढं सगळं केल्यानंतर सगळं जेव्हा नीट चाललंय, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, तरुणांचे चांगले कामं होत आहेत, शेतकरी बांधवांचा आवाज ऐकला जात आहे, महिलांना आपण सुरक्षित ठेवत आहोत, सगळं जे काही चालू आहे त्यांच्यासाठी कायदा आणला आपण, हे सगळं चालू असताना सरकार पाडण्याचं काही कारण होतं का? बरं खूप वेळा असं असतं, जरा इथे शांत राहा ना, जरा इथे शांत राहा. इथे अनेकदा असं असतं की काही मिळालं नाही म्हणून गद्दारी होते. आपले कदाचित मित्र पक्ष कधी धोका देऊ शकतात म्हणून गद्दारी येऊ शकते. पण मला एकच गोष्ट समजली नाही की ज्यांना आपण वर्षानुवर्ष अनेक वर्ष आपलं समजलं, प्रेम दिलं, विश्वास ठेवला, सगळं काही जे आलं ते त्यांच्या हातात पहिलं दिलं, ह्याच लोकांनी आपल्याशी एवढा धोका का केला? का केला काही कळतच नाही. आणि मी हे विचार करत बसलेलो, घरी विचार करत बसलेलो, विधान भवनात गेलो तेव्हा आमच्या सोबत जे शिवसेनेचे 15 आपले आमदार आहेत, शूरवीर आमदार जे आपल्या सोबत राहिले, एकनिष्ठ राहिले, आम्ही सगळे एकत्र बसलो असताना गडाख साहेब होते, तिथे उदयसिंग राजपूत साहेब आलेले, तिथे सगळेच कुठे ते बघा तिथे ह्याला बोलतात शिवसैनिक. हे सगळे आम्ही बसलो असतो ना, दुसऱ्या बाजूला गद्दार होते, त्यांच्या तात्पुरते सरकारमध्ये बसलेले. कारण हे सरकार टिकणारं नाहीये. लिहून घ्या तुम्ही, हे अल्प आयुचं सरकार आहे, बेकायदेशीर आहे. गद्दारांचं सरकार टिकत नाही, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण हे सगळं होत असताना मला दुःख ह्या गोष्टीचं होतं की अरे आम्ही सगळे एकत्र बसलोय, शिवसैनिक म्हणून एकत्र बसलोय, शिवसेनेचे आमदार म्हणून एकत्र बसलोय, तुम्ही गद्दार म्हणून तिथे समोर बसला. नजरेला नजर मिळायची हिंमत तर नव्हतीच, पण त्यांचे चेहरे बघा, पडलेले चेहरे होते. सगळी आसाम मध्ये मजा मस्ती करून आलेत, गोवामध्ये धिंगाणा घालून आलेत, असं वाटत होतं झोपलेच नाहीयेत की ते अनेक दिवस रात्र. पण हे सगळं करून देखील चेहऱ्यावर अभिमान आणि स्वाभिमान नव्हता. कारण त्यांना प्रत्येकाला माहिती आहे त्यांनी गद्दारी केली ती उद्धव ठाकरे साहेबांसोबत केलेली आहे. गद्दारी त्यांनी केलेली आहे आणि तिने किती नाव बदललं. उठाव, बंडखोर, आम्ही बंड केला, बंड नाही केला, तुम्ही उठाव नाही केला. उठाव करायला आणि बंड करायला हिंमत लागते, ताकद लागते, जागच्या जागी उभं राहायला लागतं. तुम्ही पळून गेलात सुरतेला, तिथून गेलात गुवाहाटीला, तिथून आलात गोव्यात, मग हॉटेलमध्ये कैद्यांसारखं तुम्हाला नेलं आणि मतदानाला उतरवलं. हे उठाव नाही, हे बंड नाही, हे गद्दार आहेत. आणि गद्दारांनी किती नावं बदलली तरी गद्दार हा गद्दारच असतो आणि माथेवर गद्दारकीचा चिक्का घेऊन फिरत असतो. पण तेव्हा जेव्हा दुःख आम्ही बघत होतो, सोसत होतो, कसं असतं खूप वेळा आपलं दुःख आपण जास्त लोकांना सांगू पण नाही शकत. कारण सगळेच शिवसैनिक त्यांना पण धक्का बसलेला की अरे ज्या
लोकांना आपण एवढे वर्ष डोक्यावर नाचवलं, आपल्या प्रेम दिला, आशीर्वाद दिला, विश्वास दिला, सगळं काही दिलं. मतदानासाठी आम्ही यांच्या उतरलो होतो, प्रचारासाठी उतरलो होतो. हे लोक मोठे झाले, हे लोक मंत्री झाले, पण यांच्या सुखात आणि दुःखात आम्ही होतो. त्यांनी आमच्या सर्वांच्या पाठीत का खंजीर खुपसला, हा प्रश्न जेव्हा मला पडत होता आणि अनेक शिवसैनिकांना प्रश्न पडत होता. उदयन, मी तुमची सभा बघितली, गडाख साहेबांची सभा बघितली आणि त्या सभेनंतर मला ताकद आणि हिंमत आली की असे पण लोक आपल्या सोबत आहेत. तुमचं प्रेम बघितलं, मी तुमचं प्रेम बघितलं. खर तर हे आपलं जे नातं आहे ते 2-2.5 वर्षाची तशी ओळख आहे. पण तुमच्या आजोबांनी देखील माझ्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं, घाबरू नको, तुम्ही जे करताय ते बरोबर करताय, तुम्ही कोणाचं काही वाईट केलेलं नाहीये, आम्ही तुमच्या सोबत आहोत. याला बोलतात आशीर्वाद, याला बोलतात प्रेम, याला बोलतात महाराष्ट्र धर्म, ह्याला बोलतात हिंदुत्व, ह्याला बोलतात माणुसकीचा धर्म. कारण अनेक गोष्टी आपण ह्या महाराष्ट्रात केल्या ज्या 2.5 वर्षात पूर्ण नुसतं महाराष्ट्राने नाही, देशाने नाही तर जगाने बघितलेलं आहे. कोविड काळात आपण बघितलं असेल, जे काही कोविड काळात आपण लोकांची काळजी घेतली, लोकांचे जीव वाचवले, जम्बो हॉस्पिटल निर्माण केले, लसीकरण करून घेतलं, ह्याचं कौतुक हे जगाने केलेलं आहे. धारावी मॉडेल काय आहे, महाराष्ट्र मॉडेल काय आहे, सगळ्यांना माहिती आहे. तिथे तिथे मी गेलो, आता 2 जागतिक परिषदांना गेलेलो मी, तिथे मला प्रत्येक जण सांगत होता की तुमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला माहिती आहे का, त्यांनी कोविड मध्ये काम केलंय. सगळीकडे माहिती होतं. बरं, आपलं जे मंत्रिमंडळ आलं, तुम्ही बघा, पहिला मंत्रिमंडळाचा जो निर्णय होता तो हाच होता की आपल्या शिवरायांचं जे राजधानी आहे रायगड, तिथे आपण 600 कोटी जे देणं होतं ते आपल्या सरकारने दिलं होतं. हा पहिला निर्णय आपला होता. आणि शेवटच्या मंत्रिमंडळात देखील आपला जो निर्णय होता तो औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करणं होतं. पण मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आपण जरी हे नामकरण केलं असेल, जरी आपण राम मंदिरचा विषय घेतला असेल, जरी आपण अयोध्येला गेलो असू, जरी आपण नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिराला जागा दिली होती, अनेक मंदिरांचं आपण पुनरुत्थान करत होतो, हे सगळं होत असताना देखील कुठेही आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही, कुठेही आपल्या पदाधिकाऱ्यांनी नाही, कुठे आपल्या पक्षांनी नाही, कुठच्याही जातीपातीमध्ये, धर्मामध्ये वाद वाढू दिला. महाराष्ट्र आनंदात पुढे चाललेला, सुखात पुढे चाललेला, सुख शांती समृद्धी या महाराष्ट्रात होती. सगळे लोक एकत्र होते, प्रत्येक जातीचे, पंथाचे, धर्माचे लोक, भाषेचे लोक हे उद्धव ठाकरे साहेबांना आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातला माणूस असा ओळखून होते. ही अभिमानाची गोष्ट. आणि हेच कदाचित त्यांच्या पोटात दुखत असेल की कुठेही दंगल झाली नाही. कदाचित त्यांच्या हे पण पोटात दुखत असेल की अरे एवढं सगळं जर महाराष्ट्र चांगलं चाललं आहे तर महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, हे कदाचित त्यांच्या पोटात दुखलं असेल. आणि हे आपले गद्दार, ह्यांना वाटलं की चला सुरमे सुल मिळाते आणि गेलं तिथे. पण ही जी गद्दारी झाली आहे, अजून 1 महिना पलटून गेला, मला कळतच नाही आपण ह्यांना कमी काय दिलं आणि आता ह्यांना काय मिळणार आहे असं की यांचं जग बदलणार आहे. मी आकडे जास्ती ऐकले, पण मला तुम्ही सांगा, हे जे तुम्ही आकडे सांगताय त्याची तुलना ह्या प्रेमाशी होऊ शकते का? तुमच्या प्रेमाशी होऊ शकते का? तुमच्या मेहनतीशी होऊ शकते का? नाही होऊ शकत. हे प्रेम विकत घेऊ शकत नाही, हे प्रेम विकलं जाणार नाही. हे आशीर्वाद जे आहेत माझ्या समोर इथे उभे राहिलेले आहेत सगळे लोक, ह्यांना विकत कोणी घेऊ शकत नाही. हे लोक विकले जाणार नाहीत आणि म्हणूनच आज इथे ते प्रेम आणि आशीर्वाद द्यायला उभे आहेत. पण आज त्या गद्दारांना मी अजून इथे उभं राहून सांगू इच्छितो, प्रत्येक गद्दाराला 40 लोक आहेत आणि 12 खासदार आहेत, त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही गेलायत ना, जा तिथे आनंदात राहा. माझं काही म्हणणं नाही, माझ्या मनात राग द्वेष काही नाहीये. दुःख निश्चित आहे की माझ्या पाठीवर तुम्ही वार करून गेलात, उद्धव साहेबांच्या पाठीवर तुम्ही वार केलाय, या शिवसैनिकांच्या पाठीवर तुम्ही वार केलाय, हे दुःख आहे. पण ह्या दुःखातून बाहेर पडायला मी तुमच्यामध्ये आलोय, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला आलोय. पण त्या गद्दारांना मी एकच सांगतो आज की जिथे गेलाय तुमच्यावर काही दडपण असतील, मला माहित नाही, तुम्हाला कदाचित माहिती असेल काय दडपण, ही दडपण त्यांची असतील, ठीक आहे, आनंदात राहा. माझ्या आई वडिलांनी कधीही कोणाबद्दल वाईट बोलणं आणि वाईट विचार करणं हे शिकवलं नाही. पण मी तुम्हाला सांगतोय, त्यांना तुमच्या समोरच त्यांना इशारा देतोय, त्यांना विनंती करतोय, इशारा तर नाही, चला आपलेच होते, आपल्याशीच गद्दारी करून गेले, त्यांना काय. पण त्यांना आज सांगतोय, तुम्हाला तिथे राहायचंय, आनंदात राहा. लाज असेल तर एकच मेहरबानी करा, हिंमत असेल तर एवढी तरी मेहरबानी करा की आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. निवडणुकीला सामोरे या, दाखवा काय आहे, तुम्ही काय काम केलंय, तुमची गद्दारी कशी आणि निष्ठा कशी, लोकांना पटवून द्या.
कारण महाराष्ट्र देखील कधी गद्दारी खपवून घेत नाही आणि घेणार नाही हे महाराष्ट्राला देखील माहिती आहे. पण आज मी त्याच गद्दारांना सांगतो, चला तुम्ही एवढं आमच्याबद्दल बोलताय, तर काल परवाकडे जे बोलत होते की उद्धव साहेबांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, आदित्य ठाकरेंबद्दल आदर आहे, प्रेम आहे, आज बघा 2-3 दिवसाचे त्यांचे बातम्यांमध्ये जे काही बोलले ते बघा, त्यांच्या मनातलं जे काही होतं ना, त्यांच्या मनात ते सगळं बाहेर यायला लागलेलं आहे. आणि मनात कदाचित राग आणि द्वेष आमच्याबद्दल एवढ्यासाठीच असेल की आम्ही त्यांना जास्ती दिलं, प्रेम जास्ती दिलं, विश्वास जास्ती दिला, त्यांना अपचन झालं आणि म्हणून त्यांचा राग आमच्यावर असेल. पचू शकलं नाही ते राग आणि प्रेम. पण आज मी त्यांना सांगतोय, चला आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोर या, जे काही जनता ठरवेल आम्हाला ते मान्य असेल, जनतेचा निकाल हा मान्य असेल, सर्वोच्च असेल. पण दुसऱ्या बाजूला हे देखील सांगतोय की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका चांगल्या भल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय, तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांच्या कुटुंब प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चूक केली आहे, तर या मातोश्रीचे दरवाजे सदैव तुमच्यासाठी खुले असतील. कारण पक्षप्रमुखांचं आणि शिवसैनिकांचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे. तुम्हाला माहिती आहे की उद्धव साहेब हा चांगला माणूस आहे, सभ्य माणूस आहे, चांगलं काम ते करत राहिले. कदाचित त्यांची एकच चूक घडली, ती हीच चूक होती की त्यांनी कधी 2.5 वर्षात राजकारण केलं नाही, कधी विरोधी पक्षाच्या मागे पोलीस लावले नाहीत, तडीपारीच्या नोटिसा काढल्या नाहीत आणि यांच्या मागे नोटिसा लावल्या नाहीत. कदाचित त्यांची ही चूक असेल की आपल्याच आमदारांच्या मागे आणि खासदारांच्या मागे त्यांनी लक्ष ठेवलं नाही, हेर ठेवले नाहीत. ही कदाचित चूक असू शकते, पण ती चूक आम्ही परत परत करू, कारण विश्वास हा शिवसैनिकांवर नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा, आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारायला. आणि म्हणून ही जी गद्दारी आहे, मी समजतो ही गद्दारी नुसतं उद्धव साहेबांबरोबर नाहीये, ही गद्दारी नुसतं शिवसेनेसोबत नाही ना, महाराष्ट्रासोबत आहे. ही गद्दारी त्यांनी माणुसकी सोबत केलेली, हा तुम्ही विचार लक्षात घ्या. कारण कदाचित निवडणुका मध्यवर्ती लागतील आणि ते लागणार हे आम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की मध्यवर्ती निवडणूक लागणार, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण मतदान करताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही मत कोणाला देणार आहात. एका बाजूला उद्धव साहेब आहेत आणि आम्ही सर्व आहोत, शिवसेना म्हणून सर्व आहात, तुम्ही सगळे आहात आमच्या सोबत. पण जे नागरिक आहेत, जे अराजकीय, त्यांनी हे विचार करणं गरजेचं आहे की ह्या गद्दारांची वृत्ती कशी आहे, माणुसकी कशी आहे, हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. नोव्हेंबरचा काळ होता, मला माहिती आहे, दिवाळी नुकती झालेली, सगळे आपण अनेक लोक वर्षावर आलेलं दिवाळी साजरी करायला सगळे भेटून गेले. आपल्या आमदारांचं मला वाटतं जेवण होतं, खासदारांचं जेवण होतं. हे सगळं झाल्यानंतर उद्धव साहेबांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं आणि ते मणक्याचं ऑपरेशन एक नाही तर 2 झाले. त्या आठवड्यात 2 ऑपरेशन झाले. तुम्हाला ज्यांचं ऑपरेशन झालं त्यांना माहिती असतं ऑपरेशन थिएटर आहे किती एक वेगळा प्रकार असतो. पण तिथे ऑपरेशन झाल्यानंतर एक नाही, एका आठवड्यात 2 ऑपरेशन झाल्यानंतर उद्धव साहेबांचं दुखणं, वेदना, क्लेश मी समजू शकत होतो. तरी देखील त्यांनी कोणाशी बोलणं थांबवलं नाही. लगेच पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक लावली आणि कामाला सुरुवात केली. कारण मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये कोविडचे रुग्ण हे वाढत होते. कुठेही काम त्यांनी थांबवलं नाही. जे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना व्हॉट्सअप करायचे, त्यांना उत्तर द्यायचे, ईमेल करायचे, त्यांना उत्तर द्यायचे. बेडमधून उद्धव साहेब हलू शकत नव्हते, तरी देखील त्यांनी महाराष्ट्राचं काम बंद केलं नाही. मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं कर्तव्य करत होते, पार पाडत होते. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला हे 40 गद्दार आणि गद्दारांचे नेते काय करत होते? जमवाजमव करत होते. कोण आमदार सोबत येतो, कोण मंत्री सोबत येतो, पक्ष कसा फोडू शकतो, तू येतो का, तू येतो का. आणि आता देखील त्यांचं तेच कार्य चाललंय. ही मला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एक मुलगा म्हणून असेल, एक शिवसैनिक म्हणून असेल, एक आमदार म्हणून असेल, एक मंत्री म्हणून असेल, की मंत्रिमंडळातले आमचे काही त्यावेळीचे सहकारी जे गद्दार ठरले, त्यांनी असं का, हे जेव्हा उद्धव साहेबांना बरं नव्हतं त्यावेळी सुरू. हे तुम्हाला पटतंय का राजकारण? हे असे तुमचे राज्यकर्ते होऊ शकतात का? हे तुमचे नेते होऊ शकतात का? हे महाराष्ट्राचे नेते होऊ शकतात का? म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं, म्हणजे अक्षरशः ओळखेपासून मंत्रीपद दिलं, त्या माणसाला जेव्हा बरं नसतं तेव्हा तुम्ही त्यांची विचारपूस करायची आणि त्यांच्यासाठी तुम्ही काम करायचं महाराष्ट्राचं, की मग तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायला सुरू करायचं. आणि हेच लोक आज सगळीकडे बंडखोरांनी उठाव म्हणून फिरत आहेत. हे गद्दार आहेत आणि गद्दार म्हणूनच राहणार आणि म्हणून मी आज सगळीकडे इथे फिरत आहे. आज मी तुमच्याकडे जो आलेलो आहे ते एवढ्यासाठीच आलेलो आहे की अनेक वर्ष हे जे मी काही बघत आलेलं राजकारण, हे सगळ्यात घाणेरडं राजकारण जे मी बघितलेलं आहे, मी पुढच्या चेहऱ्याने उद्यांना सांगू किंवा अनेक लोकांना इथे तरुण मित्रांना सांगू की तुम्ही राजकारणात द्या, कारण राजकारण एवढं घाणेरडं झालेलं आहे. मला एकच कारण, मी 10 वर्ष राजकारणात सक्रिय आहे, अनेक वर्ष राजकारण जवळून बघितलेलं आहे. माझ्या आजोबांसोबत मी फिरलेलो आहे, वडिलांसोबत फिरलेलो आहे, इथे मंचावर अनेक लोक आहेत त्यांच्यासोबत बघितलेलं आहे, मी राजकारण जवळून बघितलेलं आहे. पण महाराष्ट्राचं राजकारण एवढं घाणेरडं कधीच झालं नव्हतं.
आता तुमच्याकडून उत्तर बरोबर येत आहे. पण महाराष्ट्राचं राजकारण एवढं कधी घाणेरडं झालं होतं. आज जे मला 10 वर्षापूर्वी सांगितलं गेलं होतं, जेव्हा मी मंचावर चाललेलो युवासेना स्थापन करण्याच्या दिवशी, की मला जे सांगितलं होतं की आदित्य या राजकारणात येऊ नको, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. हे जे काही नाट्य घडलेलं आहे ते हेच सिद्ध करून द्यायला आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. पण आज मी तुमच्याकडे आलोय, एकच मागणं घेऊन आलेलो आहे की तुम्ही माझ्या साथ आणि सोबत उभं राहणार की नाही. कारण मला इतर काही कोणाला दाखवायचं नाही, मला जगाला एवढंच दाखवायचं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं आणि ते आपण निर्माण करून द्यायचं आहे. मला घरी जी एक शिकवण दिली माझ्या पणजोबांनी, माझ्या आजोबांनी मला आणि माझ्या वडिलांना, ती हीच होती. त्यांनी एवढंच सांगितलं की आदित्य, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो. सत्तेचं पण तसंच असतं. पण नाव केलं तर ते परत येत नाही. नावाला जपा, इमानाला जपा. आणि आज तेच जपत, हीच निष्ठा पुढे घेऊन, हेच प्रेम आणि आशीर्वाद घेऊन मी पुढे चाललोय. जर आपल्याला राजकारण बदलायचं असेल तर मला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. तयार आहात का ते द्यायला? बाकी काही मागणार नाही मी, पण तुम्ही आशीर्वाद आणि प्रेम देणार असाल तर हात वरती करून ते प्रेम आणि आशीर्वाद द्या. कारण हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद घेऊन आपल्याला महाराष्ट्रात घडवायचं